मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग वर्ल्डचे बायोनॉमियल नेम लिहायचे नियम पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण NCERTचा पुढील चॅप्टर कंटिन्यू करू. वर्गीकरणात्मक श्रेणी म्हणजेच काय बघा. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस but involves a hierarchy of steps. Classification is not a single step process but involves a hierarchy of steps in which each step represents a rank or category. वर्गीकरण ही एक चरणी प्रक्रिया नसून त्यात अनेक पायऱ्यांचा समावेश असतो. म्हणजे एका स्टेपमध्ये होत नाही, खूप स्टेप आहेत त्याच्यामध्ये, जिथे प्रत्येक पायरी एक विशिष्ट रँक किंवा श्रेणी दर्शवते. म्हणजे एक पायरी म्हणजे एक स्टेप जे आहे त्याला एक टॅक्झॉन म्हणतात. सिन्स द कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ द ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट. तर हे एक एक कॅटेगरी म्हणजे एक एक टॅक्झा हे पूर्ण अरेंजमेंटचा पार्ट आहे. इट इज कॉल्ड टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. तर टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंटचा पार्ट असल्यामुळे त्याला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणतात. अँड ऑल कॅटेगरीज टुगेदर कॉन्स्टिट्युएट द टॅक्झॉनॉमिक हायरार्की. सगळ्या कॅटेगरीज मिळून जे उतरंडी बनते त्याला मग टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. श्रेणी ही संपूर्ण वर्गीकरणात्मक रचनेचा एक भाग असल्याने त्याला वर्गीकरणात्मक श्रेणी म्हणतात आणि सर्व श्रेणी मिळून वर्गीकरणात्मक श्रेणी तयार होते. या हायरार्कीला श्रेणी म्हटलंय आणि कॅटेगरीला श्रेणी म्हटलंय. ईच कॅटेगरी referred to as a unit of classification in fact represents a rank and is commonly termed as a taxon. प्रत्येक कॅटेगरीला एक युनिट ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात आणि तिला प्रत्येक कॅटेगरीला काय म्हणतात, टॅक्झॉन म्हणतात. टॅक्झॉन प्रत्येक श्रेणी, कॅटेगरी म्हणजे श्रेणी जी वर्गीकरणाची एकक मानली जाते. एक वर्गीकरणाचे एकक मानतात श्रेणीला, प्रत्यक्षात एक रँक दर्शवते आणि त्याला सामान्यतः टॅक्झॉन म्हणतात आणि बहुवचन टॅक्झॉनचं टॅक्झा असते. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज अँड हायरार्की कॅन बी इलुस्ट्रेटेड बाय ॲन एक्झाम्पल. वर्गीकरणात्मक श्रेणी आणि श्रेणी म्हणजे कॅटेगरीज, श्रेणी म्हणजे हायरार्की हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते. इन्सेक्ट्स रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स शेअरिंग कॉमन फीचर्स लाईक 3 पेयर्स ऑफ जॉईंटेड लेग्स. कीटक हे सजीवांचे एक गट आहेत. तर कीटक जे गट आहेत ज्यात 3 जोड्या सांधेयुक्त, सांधे म्हणजे जोडलेले, पाय सारखे सामायिक वैशिष्ट्ये आहेत. तर इन्सेक्ट कोणाला म्हणतो आपण, 3 जोड्या पाहिजेत पायाच्या, त्यांना इन्सेक्ट म्हणतो. इट मीन्स इन्सेक्ट्स आर रिकग्नाइजेबल कॉन्क्रीट ऑब्जेक्ट्स which can be classified and thus were given a rank or a category. Insects are recognizable concrete object. Recognizable concrete object म्हणजे ओळखता येण्यासारखं. आपण एक त्यांची डेफिनेशन लावून टाकते की 3 पायांच्या जोड्या असणाऱ्यांना इन्सेक्ट म्हणणार. याचा अर्थ असा की कीटक हे ओळखण्याजोगे मूर्त वस्तू आहेत ज्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते, म्हणून त्यांना एक रँक किंवा श्रेणी देण्यात आली आहे. कॅन यू नेम अदर सच ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स.
अजून दुसरे तुम्हाला कोणते ग्रुप माहीत आहेत का, जसं इन्सेक्टसारखं? तर हो, तुम्हाला माहीत आहेत. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, एव्ज म्हणजे जे उडणारे पक्षी आहेत त्यांना तुम्ही एव्जमध्ये ग्रुपमध्ये तयार केलेलं आहे. रिमेंबर, ग्रुप्स रिप्रेझेंट कॅटेगरी. एक ग्रुप म्हणजे एक कॅटेगरी असते. लक्षात ठेवा, गट हे श्रेणीचे प्रतिनिधित्व करतात. कॅटेगरी फर्दर डिनोट्स रँक. आणि कॅटेगरीहून आपल्याला काय कळते? रँक कळते, म्हणजे टॅक्झॉन कळते. श्रेणी पुढे रँक दर्शवते. ईच रँक और टॅक्झॉन, रँक म्हणजेच टॅक्झॉन, इन फॅक्ट रिप्रेझेंट्स अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. तर प्रत्येक रँक, प्रत्येक जे टॅक्झॉन आहे ते एक एक युनिट आहे क्लासिफिकेशनचं. जसं सगळ्यात खाली स्पीसीज, मग जीनस, हे सगळेजण आहे काय आहेत? हे सगळेजण रँक आहे, त्यांना टॅक्झॉन म्हणतात. आणि युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे. जसं जसं तुम्ही वर जाता तसं तसं युनिट वाढत जाते. प्रत्येक रँक किंवा टॅक्झॉन हे वास्तवात वर्गीकरणाचे एकक आहे. These taxonomic groups, categories are distinct biological entities. हे बायोलॉजिकल एंटिटीज आहेत, म्हणजे हे जैविक घटक आहेत. अँड नॉट मेअरली मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स. मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट, मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या गुणाचा फक्त ती काय समुच्चय नाही आहे. म्हणजे नुसतं मॅमल्स म्हणजे फक्त स्तनधारी प्राणी नाही आहेत, तर ते ॲक्च्युअलमध्ये एक एक प्राणी त्या गटामध्ये समाविष्ट आहेत. बायोलॉजिकल एंटिटीज म्हणजे जैविक घटक आहेत ते. हे वर्गीकरणात्मक गट श्रेणी हे वेगवेगळ्या जैविक घटक आहेत आणि केवळ रूपात्मक समुच्चय नाही आहेत. तर हे लक्षात ठेवा, मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स नाही आहेत, तर काय आहेत? बायोलॉजिकल एंटिटी आहेत. कोण? हे ग्रुप. प्रत्येक टॅक्झा जसं क्लास, फॅमिली, जीनस हे बायोलॉजिकल एंटिटीज आहेत, मॉर्फॉलॉजिकल ॲग्रिगेट्स नाही आहेत. आता आपल्याला सगळं बघायचं. पहिलेपासून आपण स्पीसीज बघणार आहोत. स्पीसीज कोणाला म्हटले? टॅक्झॉनॉमिक स्टडीज कन्सिडर अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ग्रुप म्हणजे काय? एक समुदाय. इंडिव्हिज्युअल्स म्हणजे एका प्राण्याला इंडिव्हिज्युअल म्हणतात. तर अशा प्राण्याच्या गुच्छाला आपण स्पीसीज म्हणणार. कधी? विथ फंडामेंटल सिमिलॅरिटीज. त्यांच्यामध्ये एकदम मूलभूत काय पाहिजे? साम्यता पाहिजेत ॲज अ स्पीसीज. तर मग त्यांना आपण काय म्हणणार? स्पीसीज म्हणणार. वर्गीकरणाच्या अभ्यासात मूलभूत साम्य असलेल्या, मूलभूत साम्य म्हणजे फंडामेंटल सिमिलॅरिटीज, सजीवांना म्हणजेच ऑर्गॅनिझमच्या गटाला म्हणजे ग्रुपला जात मानले जाते. तर ही स्पीसीजची डेफिनेशन आहे. वन शुड बी एबल टू डिस्टिंग्विश म्हणजे फरक करणे. वन स्पीसीज फ्रॉम द अदर क्लोजली रिलेटेड स्पीसीज बेस्ड ऑन डिस्टिंक्ट मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस. तर विशिष्ट असे जे रूपात्मक जे फरक असतात, बाहेरून त्यांच्या रूपामधले फरक बघूनच एका जातीतून तुम्हाला दुसरी जात वेगळी काढता आली पाहिजे. म्हणजे कुत्र्यापासून मांजर वेगळं आहे हे सांगता आलं पाहिजे. वेगळ्या रूपात्मक फरक म्हणजे मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सेस आधारित एका जातीच्या जवळच्या संबंधित जातीपासून फरक स्पष्ट करता येईल. म्हणजे एका जातीच्या प्राण्याचा तिच्या जवळची दुसरी जातीपासून त्यांच्यापासून फरक दाखवता यायला पाहिजे. लेट अस कन्सिडर मँगीफेरा इंडिका. तर मँगीफेरा इंडिकाच्या उदाहरणानं समजून घेऊ. मँगीफेरा इंडिका आणि कोणतं उदाहरण आहे? सोलॅनम ट्युबरझोम अँड पॅन्थरा लिओ हे तिघांचे उदाहरणावरून समजून घेऊत आपण. उदाहरणार्थ मँगीफेरा इंडिका हे आंब्याचं सायंटिफिक नाव आहे. सोलॅनम ट्युबरझम हे बटाट्याचं सायंटिफिक नाव आहे. अँड पॅन्थरा लिओ हे सिंहाचं सायंटिफिक नाव आहे. यांच्या उदाहरणावरून समजून घेऊ स्पीसीज म्हणजे काय असतं. ऑल द थ्री नेम्स, सगळे वरचे तिन्ही नावं इंडिका, ट्युबरझम अँड लिओ हे जर नावं पाहिले तुम्ही, रिप्रेझेंट द स्पेसिफिक इपिथेट. तुम्हाला बायोलॉजिकल नेममध्ये सांगितलं होतं दुसरा जे शब्द असते इथं, जसं इंडिका आहे, ट्युबरझम आहे आणि लिओ आहे. हे जे बायोलॉजिकल नेममधला दुसरा शब्द आहे ते काय दाखवते? स्पेसिफिक इपिथेट दर्शवते.
while the first word Mangifera, Solanum and Panthera are genera म्हणजे जीनसचे नाव आहेत, and represent another higher level of taxon or category. तर हे दुसरं हायर लेवल कॅटेगरी दाखवते बघा. स्पीसीजच्या वरची लेवल कोणती आहे? जीनस आहे. तर हे जे नाव आहेत इंडिका, ट्युबरजम आणि लिओ हे काय आहेत? स्पीसीजचे नाव आहेत. आणि मँगीफेरा सोलॅनम आणि पॅन्थरा हे काय दर्शवतात? हे दर्शवतात जीनस. इंडिका, ट्युबरजम आणि लिओ ही 3 नावे विशिष्ट उपनावे म्हणजे स्पीसीज दर्शवतात. तर मँगीफेरा, सोलॅनम आणि पॅन्थरा ही पहिली नावे वंश दर्शवतात, जी टॅक्झॉनची उच्च स्तरीय श्रेणी आहे. Each genus may have one or more than one specific epithet representing different organisms but having morphological similarities. प्रत्येक वंशात म्हणजे जीनसमध्ये एक किंवा अनेक विशिष्ट उपनावे म्हणजे स्पीसीज असू शकतात, जी वेगवेगळी सजीव दर्शवतात, परंतु रूपात्मक साम्य धरूनच असतात, पण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी पाहिजेत. म्हणजे एकाच जीनसमध्ये एकापेक्षा जास्त स्पीसीज असू शकतात असं म्हणते. एक जीनस आहे त्याच्यामध्ये 2 स्पीसीज असू शकतात, 3 स्पीसीज असू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त स्पीसीज असू शकतात. पण या स्पीसीजमध्ये या दोघांमध्ये काय पाहिजेत? मॉर्फॉलॉजिकल सिमिलॅरिटीज पाहिजेत. बघा, फॉर एक्झाम्पल पॅन्थरा हॅज अनदर स्पेसिफिक इपिथेट कॉल्ड टायग्रिस. पॅन्थरा जीनसमध्ये एक लिओ स्पेसिफिक इपिथेट आहे आणि दुसरं स्पेसिफिक इपिथेट आहे टायग्रिस. अँड सोलॅनम जीनसमध्ये इन्क्लूड स्पीसीज लाईक नायग्रम अँड मेलॉन्जेना. तर सोलॅनम जीनसमध्ये दुसऱ्या स्पीसीज आहेत नायग्रम आणि मेलॉन्जेना सारख्या. म्हणजे एकाच जीनसमध्ये एकापेक्षा जास्त स्पीसीज आहेत. उदाहरणार्थ पॅन्थरा या वंशात, वंश म्हणजे जीनस, टायग्रिस हे दुसरे उपनाव आहे, उपनाव म्हणजे स्पीसीज. तर सोलॅनम या वंशात नायग्रम आणि मेलॉन्जेना अशा जाती समाविष्ट आहेत. Human beings belong to the species Sapiens, which is grouped in the genus Homo. तर माणसाच्या स्पीसीजचं नाव काय? सेपियन. माणसाच्या स्पीसीजचं नाव आहे सेपियन आणि त्याचं माणसाच्या जीनसचं नाव कोणतं आहे? होमो. मानव हा सेपियन्स या जातीचा आहे, ज्याचा समावेश होमो या वंशात केला जातो. द सायंटिफिक नेम thus for human being is written as Homo sapiens. अशा प्रकारे मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स लिहिले जाते, कारण शास्त्रीय नावामध्ये पहिला शब्द जे असते ते जीनस असते आणि दुसरा शब्द काय असते? स्पीसीज असते. म्हणजे होमो काय माणसाचं जीनस आहे आणि सेपियन्स काय माणसाची स्पीसीज म्हणजे जात आहे.